गौतम बुद्धांची उभी मूर्ती आणि ही बुद्धिस्ट फॅमिली आहे, बुद्धिस्ट म्हणतो मुस्लिम फॅमिली आहे. कारण इकडे पाठीमागे स्कूल आहे, जे आता वाचताय ना तिथे म्युझिक, ते प्रॅक्टिस करतात. आणि हे आहे चांगमायच्या मार्केट स्ट्रीटमधलं बुद्धिस्ट विहार. आणि इथे काय माहिती आहे, प्रत्येक स्कूलच्या बाजूला बुद्धिस्ट विहार अशा पद्धतीने बांधलेली आहे. म्हणजे मी आता तिकडे त्या साईडला सुद्धा दाखवेन तुम्हाला. तिथे तर थोडंसं तुम्ही शॉकमध्ये बसाल की असं आपल्या भारतामध्ये आहेत अशा पद्धतीने का दिसतं ते, असं त्या साईडला तुम्हाला दिसेल. बाकी नक्षीकाम बघा किती सुंदर आहे. हां, मंक मुलं येतात आहे इकडे. खाण्यापिण्याचे एकदम हे आहेत, म्हणजे काय म्हणतात ना, साखर एवढं गोड नाही आहे पण केमिकल आहे ते. तिथे बुद्धांचं वाट सी डॉन चाय. असं आमच्या कोकणात बुद्ध विहार झालं तर कसं दिसेल. कोकणात काय महाराष्ट्रात पण. आतमध्ये आहे भिक्षुक बसलेले आहेत. मला असं बुद्धांच्या जेवढं वाचन झालं ना, किंवा जे काय डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये वाचलं, त्याच्यात मला असं कुठे जाणवत नाही की बुद्ध विहारात गेलो तरच चांगला व्यक्ती बनू शकतो वगैरे, असं काही नाही. हा, थोडीशी एक श्रद्धा डेव्हलप होते, अशा गोष्टी असतात. बाकी असं कुठल्या ठिकाणात तिथेच देव आहे, बाकी दुसरीकडे कुठे नाहीच आहे, मला तरी पटत नाही. कारण देव ही संकल्पना आहे, असं वाचनामधून तरी येत आहे की जो चांगला माणूस आहे, चांगलं काम करतो लोकहितासाठी, तो देव माणूस, तो देवाची संकल्पना, असं होतं. अशी पोरं आमच्याकडे जर लहानपणापासून मिळाले बघायला, म्हणजे बुद्धपाठ करतात किंवा त्रिपिटकं वाचतात. ॲक्च्युली बुद्धिस्टमध्ये त्रिपिटक आहेत, विनय पिटक, त्याच्यानंतर कुठलं येतं विसरतो बघा. तर त्या गोष्टीचा अभ्यास केला ना, वाचन केला तर नॉलेज डेव्हलप होईल. आणि काही लोक असं म्हणतात की त्याच्यामधूनच काही जणांनी कॉपी करून पुस्तकं बनवल्याने. पण आता कसं आहे माहीत आहे, ते खाजून खरूज काढून भूतकाळामध्ये शिरलो ना आपण, कोणाचं पण, तर त्याच्याने चांगलं काय होत नाही, त्रासच. दोन्ही कम्युनिटीमध्ये भांडणं, क्लेशच निर्माण होतात. हा, पण एक गोष्ट ही पण समजली पाहिजे, कारण जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर तुम्हाला ती व्यक्ती, ती कम्युनिटी कशा पद्धतीने गुलाम बनवते किंवा काम करते, ह्या गोष्टी काहीतरी तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. बाकी हे मार्केटचे मॉल आहे, छोटासा एक ठिकाण, भागमध्ये नाही, KFC वगैरे बस नॉर्मल असं. हे बघा स्तूप आहे दुसरं इथे आलं. मी बँकॉकपेक्षा इकडे आहे ना जास्त, चांगमायमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त बुद्धाच्या मूर्त्या उभ्या आहेत, म्हणजे उभे असलेले बुद्ध. तिकडे संध्याकाळची कामं करतात ते, साफसफाई. आणि
सगळीकडे ड्रॅगन आहे. म्हणजे म्हणतात ना साप आणि बौद्ध ह्यांचं एक काहीतरी संपर्क असेल. किती उंच आहे. आणि असंच नाही की छोटेच लोक कामं करतात, मोठे लोक पण कामं करतात आहेत. म्हणजे आता मला दाखवायला होते पण तिथे बघा पुरी डिझाईन बघा. हे इथे त्या साईडला बघा, इथे पण पुन्हा छोटे मोठे कोणी असो सगळेजण साफसफाईला जुटलेले. आणि हे झाड, हे चिंचेचं झाड वाटतं.